महत्वाचं वाटतं. हे मला कधी जेलला टाकू शकतो, म्हणजे निवडणुकीत आधी किंवा निवडणुकीनंतर. यांनी जर मला जेलला टाकलं तर भाजपच्या राज्यात एक दिशीत नाही आलं पाहिजे. आणि यांनी जर मराठ्याला निवडणुकीच्या आत यांनी निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर यांचं एक विषयच नाही आलं पाहिजे. भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, लईच तुमच्यावर दडपण असलं, तुमचा एखादा ते पाय म्हटलं तिकडत राहायचं, पण मतदान मात्र यांच्याच विरोधात करायचं. खानदारी मराठ्यांचं रक्त म्हणून प्रत्येकानं वागायचं. घराघरातल्या मराठ्यांनी आपण बी कट्टर मराठी, बाकीच्या जातीसाठी. हो मर्दानो, आता मात्र सावध राहा. जरी एखाद्या भाजपमध्ये राहायची वेळ आली, सामान्य मराठीवर काही दडपण असलं, जिल्हा परिषद सदस्याचं, पंचायत समिती सदस्याचं, माझे आमदाराचं, तुमच्या कोणी नातलं घातलं, आणि जर यांनी आपल्याला दुसरं काम सांगताय, निवडणुकीच्या आत मराठा आणि कुणबी एकाचे कायदा जर पारित नाही केला, यांनी जर सकट मराठ्यांना जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मराठ्यांना ओबीसी केलं, तर तुम्हाला आजच सांगतो, यांना निवडणुकीत यांचा कार्यक्रम लावा. मला मी तुम्हाला जर सांगायला नसेल त्यावेळेस तर हे डाव टाक, पर्यायचं नाही. अजिबात कोणी खचायचं नाही. मला जेलला टाकलंय म्हणून किंवा मला गोळ्या घातल्यात म्हणून, मला कुठं त्यांनी रॅली कशा दौऱ्यात गोळ्या घालून मला मारलंय म्हणून एकानं विखरून जायचं नाही. माझ्या नंतर सुद्धा ही चळवळ तुम्ही चालवायची, किंवा मी आता उपोषण करताना जरी मेलो तरी खचायचं अजिबात. ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही, ज्याने आपल्या पोरांना एसी दिलंय, EWS रद्द केलंय, पोरांचे हाल झाले, आणि पुन्हा